बदलापूरमधील आपल्यापैकी अनेक जण महिन्याच्या शेवटी एकच तक्रार करतात. पगार कुठे गेला कळलंच नाही. खर्च करणं हे जितकं आर्थिक आहे त्यापेक्षा जास्त ते मानसशास्त्रीय आहे. आपण अनेकदा भावनेच्या भरात किंवा सेलच्या नादात अनावश्यक वस्तू खरेदी करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, निसर्गातील फुलांच्या पाकळ्यांपासून ते गॅलेक्सीच्या आकारापर्यंत दिसणारं गणितातील प्रसिद्ध फिबोनाची म्हणजे फिबोनाची सूत्र तुमचं बजेट सांभाळायला मदत करू शकतं. काय आहे हे फिबोनाची सूत्र? फिबोनाची ही संख्यांची एक मालिका आहे. 1, 1, 2, 3, 5, 8, 13, 21, 34. यात प्रत्येक संख्या ही मागील 2 संख्यांची बेरीज असते. हे सूत्र निसर्गात संतुलन राखण्यासाठी वापरलं जातं. हेच संतुलन आपण आपल्या खर्चात कसा आणू शकतो ते पाहूया. खर्चासाठी फिबोनाची तंत्राचा वापर कसा करावा? तुमच्या उत्पन्नाचे विभाजन करताना या आकड्यांचा विचार करा. उदाहरण, उत्पन्नाचा 8 भाग जीवनावश्यक गोष्टींसाठी म्हणजे भाडं, किराणा, 5 भाग बचतीसाठी आणि 3 भाग तुमच्या छंदांसाठी किंवा मनोरंजनासाठी वापरा. हे प्रमाण तुमच्या गरजांनुसार बदलू शकतं, पण ते संतुलित राहतं. जेव्हा तुम्हाला एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याची इच्छा होईल तेव्हा फिबोनाची दिवसांचा नियम लावा. छोटी वस्तू असेल तर 3 दिवस वाट पहा, मोठी असेल तर 8 दिवस आणि खूप महागडी असेल तर 21 दिवस प्रतीक्षा करा. जर 21 दिवसांनंतरही तुम्हाला ती वस्तू हवीशी वाटली तरच ती खरेदी करा. यामुळे इम्पल्स बाईंग म्हणजे घाईत केलेली खरेदी थांबते. तुमची गुंतवणूक वाढवण्यासाठी हे सूत्र वापरा. या महिन्यात 1000 रुपये वाचवले तर पुढच्या महिन्यात 1000, त्यानंतर 2000, मग 3000. अशा क्रमाने तुमची बचत क्षमता वाढवत नेल्यास तुमच्यावर एकदम ताण येत नाही आणि संपत्ती झपाट्याने वाढते. मानसशास्त्रीय फायदा असा आहे की आपल्या मेंदूला साध्या बजेटच्या आकड्यांपेक्षा पॅटर्न म्हणजे आकृती लवकर समजतात. जेव्हा आपण अशा गणितावर आधारित चौकटीत स्वतःला बांधतो तेव्हा खर्च करण्यापूर्वी मन विचार करायला लागतं. आपले बदलापूरच्या माध्यमातून आम्हाला बदलापूरकरांना हेच सांगायचं आहे की आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जास्त कमवण्यापेक्षा कमवलेला पैसा कसा मॅनेज करायचा हे शिकणं जास्त महत्त्वाचं आहे. बजेटिंग म्हणजे स्वतःला शिस्त लावणं आहे, स्वतःला रोखणं नाही. फिबोनाची सारख्या नैसर्गिक सूत्राचा वापर करून पहा. कदाचित या महिन्यात तुमची अधिकची बचत होईल.